नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे तिखट सांडग्याची आमटी। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे तिखट सांडगे आहेत। मसाला, हळद, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि थोडी तूर डाळ भिजत घातलेली आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता एका पॅन मध्ये एक छोटा चमचा तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तिखट सांडगे आपण आधी भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडासा त्याचा कलर बदलेपर्यंत। हे तिखट सांडगे घातलेल्याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही बघा। मिश्र डाळींपासून बनवलेले हे तिखट सांडगे आहेत आणि याची भाजी किंवा आमटी खूप छान लागते। आता पॅन मध्ये एक 3 ते 4 चमचे छोटे तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरे घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा। कढीपत्त्याची 8-10 पानं घालून घ्यायची आहे। थोडासा हिंग घालून घ्यायचा। कांदा थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। आणि नंतर 4 चमचे मसाला म्हणजे तिखट घालायचे आहे। आता यामध्ये आपण जे पहिले परतून घेतलेले होते सांडगे ते घालायचे आणि त्या मसाल्यामध्ये पुन्हा थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत। आता ते आणि अर्धी वाटी तूर डाळ भिजवून ठेवलेली होती ती घालून घ्यायची आहे। हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, त्याला सगळीला मसाला लागला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। इथे 1.5 ते 2 पेला पाणी घातलेलं आहे। आता झाकण ठेवून याला बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे। एक जवळजवळ 8 ते 10 मिनिट याला शिजायला लागतं। सांडगे शिजायला थोडा वेळ लागतो। झाकणावरही थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे। मध्ये 1-2 वेळा झाकण उघडून बघायचं आहे सांडगे शिजले आहेत का। शिजले नसले तर पुन्हा पाणी लागलं तर पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये।
आता याच्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार. आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आता थोडेसे अजून शिजले पाहिजेत सांडगे, म्हणून पुन्हा आणि एक 5 मिनिट झाकण लावून हे ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे बारीक गॅसवरती. आता याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि अशा तऱ्हेने तिखट सांडग्याची भाजी किंवा आमटी असं आपली तयार झालेली आहे. ही आपण भाकरी किंवा चपाती किंवा भाताबरोबर खायला ही छान लागते. अशा प्रकारे सांडग्याची भाजी नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.